नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. जनरली वीकेंडच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन इंडेक्स सोबतच फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या दोन इंडेक्सचा सुद्धा समावेश करतो आणि चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करतो. मात्र आजपासून आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचंच विश्लेषण ह्या वीकेंडच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. याची प्रामुख्याने तीन कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण चारही इंडेक्समध्ये हे ॲनालिसिस करतो त्यावेळेला तो व्हिडिओ खूप मोठा होतो आणि यूट्यूबचं अल्गोरिदम आणि स्टडी असं सांगतो की जितका व्हिडिओ मोठा होत जातो व्ह्युअर्सची संख्या म्हणजे बघणाऱ्यांची संख्या कमी होत जाते. तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ छोटा आणि सुटसुटीत ठेवायचा आहे. हे झालं पहिलं कारण. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण चारही इंडेक्समध्ये विश्लेषण करतो त्यावेळेला आपल्याला फक्त त्याच्या प्राइस ॲक्शननुसारच विश्लेषण करणं शक्य होतं. आता आपण दोनच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत तर त्यामुळे ते थोडंसं अधिक विस्तृत करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ज्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन सोबतच ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस सुद्धा वीकेंडच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जेणेकरून काय होईल आपल्याला आणखीन जास्त विस्तृत विश्लेषण उपलब्ध होऊ शकेल. आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे मागचे जवळजवळ 2 सव्वा 2 वर्ष आपण हे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला आता विश्लेषण कसं करायचं असतं हे हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. मी जर तुम्हाला 2 उदाहरणं दिली तर उरलेली 2 उदाहरणं तुम्ही स्वतःहून सुद्धा पूर्ण करू शकता. म्हणजे थोडक्यात 2 इंडेक्सचं विश्लेषण मी तुम्हाला करून देईन. उरलेले 2 इंडेक्सचं विश्लेषण जर तुम्हाला हवं असेल तर ह्या 2 विश्लेषण बघून तुम्ही स्वतः देखील त्या 2 इंडेक्सचं विश्लेषण करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण हा बदल करायचा ठरवलेला आहे. अर्थात हा बदल तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही अवश्य सांगा. तुमची काही सूचना असतील, तुमची काही मतं असतील तर ती देखील अवश्य या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलाय. आपण बघू शकतो की शुक्रवारसाठी आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 49,950 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. खालच्या बाजूला तुम्ही बघितलं तर 49,650 ही इम्पॉर्टंट लेवल होती आणि आपण 49,806 च्या आसपास सेंटर लाईन काढलेली होती. तुम्ही बघू शकता की आपल्याला शुक्रवारी गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळालं. अमेरिकेमध्ये ज्या आपल्याला जी अपेक्षा वाटत होती त्या पद्धतीनं चित्र नसून अमेरिकेमध्ये तेवढं रिसेशनचं चित्र नाहीये असं ज्या वेळेला आकडे यायला लागले त्यानंतर मार्केटमध्ये सर्व मार्केटमध्ये आपल्याला सुधारणा दिसत होती आणि आपण सुद्धा जर बँक निफ्टीचा विचार केला तर जवळजवळ 50,150 च्या वर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ओपनिंग बघायला मिळालं. खूप जास्त गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळालं. ओपनिंग झाल्यानंतर काय झालं आपण जी 3 टार्गेट दिली होती त्या तिसऱ्या टार्गेटचा मार्केटनं रिस्पेक्ट केला. त्याच्यावर जायचा प्रयत्न झाला मात्र लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये तुम्ही बघू शकता की सेलिंग कंटिन्यू झालं आणि हे मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की गॅप अप ओपन होतंय. जनरली काय असतं मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग चालू असतं आणि त्याच्यानंतर अचानक गॅप अप ओपन होतं तर ओपन झाल्यानंतर काय होतं पहिल्यांदा तर थोडंसं वर जातं. आता ही जी पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बघताय ही ग्रीन का बनली तर पहिल्यांदा थोडंसं वर जातं. ह्याचं कारण ज्यांनी ज्यांनी हे सगळं सेलिंग चालू असताना आपल्या पोझिशन होल्डवर ठेवल्यात कारण ज्या पद्धतीनं मार्केट खाली येतंय ते आणखीन खाली जाईल ह्या हिशोबानं ज्यांनी ज्यांनी आपल्या पोझिशन होल्ड केलेल्या असतात किंवा जे अगदी शेवटच्या भागामध्ये एंटर केलेले असतात BTST साठी आलेले असतात अशा ट्रेडर्सचा प्रॉब्लेम असा होतो की एकदम गॅप अप ओपन झाल्यानंतर त्यांना तर BTST साठीच ट्रेड घेतलेला असतो आणि BTST मध्ये त्यांना लॉस व्हायला लागतो किंवा प्रॉफिट कमी दिसायला लागतो. अशा वेळेला त्यांना काय करणं भाग असतं आपल्या पोझिशन सोडणं भाग असतं आणि त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळतं. प्रीमियम ग्रुपवर मी काय सांगितलं होतं ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि हे सेलिंग आल्यानंतर मग बाउन्स येऊ शकतो. तर हे तशाच पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळाली. हे सेलिंग का आलं
कारण हे केवळ शॉर्ट कव्हरिंग होतं. गॅप अप ओपन झालंय निव्वळ म्हणून कुणी बायर लगेच बाईंग करणार नाही. बायर काय बघणार, आधी प्रॉपर पद्धतीनं प्राइस ऍक्शन होतीये का, काही आपल्याला चार्ट पॅटर्न दिसत आहेत का, त्यानंतर मग तो एंट्री करण्याचा प्रयत्न करणार. डायरेक्ट गॅप अप ओपन झालंय म्हणून बायर लगेच त्याच्यामध्ये, गॅप डाऊन ओपन झालं तर सेलर जितक्या फास्ट येतात, गॅप अप ओपन झालं तर बायर तितक्या फास्ट येत नाहीत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते. ह्याला म्हणायचं असतं मार्केटची सायकोलॉजी. तर ही आपल्याला समजली पाहिजे. तर इथे आपल्याला ते लक्षात आलं की असं का झालं. सेलिंग झालं. सेलिंग का झालं की एकदा वर तर गेलं, तिसरं टार्गेट तर आपल्याला आलंय, त्यानंतर मग काय होणार, नॉर्मली जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली आहे, सेलिंग आलं. सेलिंग कुठपर्यंत आलं बघा, सेलिंग आलं पहिल्यांदा आपल्याला वरच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवल पर्यंत. ती लेवलला एकदा रिस्पेक्ट केलं, बाउन्स आला, पुन्हा खाली गेलं. कुठपर्यंत गेलं, बरोबर आपल्या सेंटर लेवल पर्यंत गेलं, आणि सेंटर लेवलला गेल्यावर तिथे बाउन्स आला, परत ह्या वरच्या लेवलला रिस्पेक्ट केलं गेलं, खाली आलं आणि आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळाला. आता इथे जर तुम्ही बघितलं तर शेवटी आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय. तर हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे, तर ह्या डब्ल्यू पॅटर्नला आपल्याला ब्रेक झाल्यानंतर अतिशय चांगली मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली. ह्या डब्ल्यू पॅटर्नचं वैशिष्ट्य काय होतं, जसं आपल्याला पाहिजे तसा होता. पहिला जो लो होता तो खाली होता, लोअर लो होता, दुसरा लो होता तो हायर लो होता. तर त्याच्यामुळे ह्या डब्ल्यू पॅटर्नला आपल्याला ब्रेकआउट आल्यानंतर आता इथे काय झालंय बघा, इथे पॅटर्न दिसला. इथे आपल्याला बायरला हे दिसलं की एक पॅटर्न तयार होतोय, आणि ह्या पॅटर्न नंतर मग बाहेर एंटर केला, आणि बाहेरने एंटर केल्यावर तुम्ही बघू शकता पहिल्या वेळेला जो काही हाय बनला होता तो आपल्याला ब्रेक झाला. इनफॅक्ट आपण 50,500 च्या दिशेनं गेलो, ती लेवल तोडली, 50,600 पर्यंत गेलो, आणि मग छोटंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला आलं. अर्थात शेवटी पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केलाच आहे. आता हे 50,500 50,600 च्या आसपास पर्यंत का गेलं, त्याच्यावर का जाऊ शकलं नाही, हे आपण थोडंसं विस्तृत विश्लेषण करणार आहे, त्यामध्ये लक्षात येईल. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे प्राइस ऍक्शन झाली, आणि कशा प्रकारे आपल्या ज्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत किंवा आपण जे काही लेवल काढून देतो त्याला मार्केट कशा प्रकारे रिस्पेक्ट करतं, हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हे झालं शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये काय झालं. आता आपण काय करूया, या सर्व लेवल जे आहेत या काढून टाकूया आणि बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. तर त्यासाठी मी वीकली टाइम फ्रेमचा चार्ट इथे लावलाय. आता इथे आपल्याला 2-3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला जर विश्लेषण करायचं असेल तर मी तुम्हाला इथे दाखवतो की ते कशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला इथे काय दिसतंय, तुम्हाला इथे असं दिसतंय की आपल्याला इथे एक पॅटर्न तयार झालाय. आता हा पॅटर्न कोणता आहे, तर तुम्हाला इथे 2-2 पॅटर्न दिसतील. पहिला म्हणजे एक एक कॅन्डलचा विचार केला तर तुम्हाला हॅमर पॅटर्न तयार झालेला दिसतोय, किंवा तुम्ही ह्या दोन्ही कॅन्डलचा एकत्रित विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये काय होतं, मार्केटमध्ये एक सेलिंग चालू असतं. पहिली कॅन्डल जी असते ती आपल्याला रेड कलरची बनते. मी आता इथे वेगळा आकार दाखवतो. अशा प्रकारे रेड कलरची एक कॅन्डल बनते. त्यानंतर दुसरी कॅन्डल, जिथे आदल्या दिवशीच्या कॅन्डलचं क्लोजिंग झालं तिथेच दुसरी कॅन्डल ओपन होते, थोडंसं खाली येतं, आणि तिथून पुन्हा एक ग्रीन कलरची कॅन्डल बनते. जनरली सेलिंग चालू असताना मध्येच एक रेड कलरची कॅन्डल बनली, आणि त्यानंतर लगेचच त्याच आकाराची एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली. तर अशा कॅन्डल 2 बनल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतो. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये हा दोन्ही कॅन्डलचा मिळून जो हाय असतो तो ब्रेक झाला तर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेने येऊ शकते, आणि ती शक्यता आता इथे बँक निफ्टीमध्ये तयार झालेली आहे. म्हणजे आपल्याला आता काय झालंय, पॅटर्न कुठला आहे ते समजलंय. दुसरं पॅटर्न आपल्याला सिंगल कॅन्डल बघितली तर आपल्याला हॅमर पॅटर्न दिसतोय, आणि हॅमर पॅटर्नचा सुद्धा हाय ब्रेक झाला तर ते अतिशय बुलिश असतात. ह्या गोष्टी आपल्याला आता लक्षात आलेल्या आहेत. म्हणजे आता इथे प्राइस ऍक्शन कशी होतीये किंवा पॅटर्न कोणते आहेत ही गोष्ट कळली. आता आपल्याला बघायचं की लेवल कोणत्या इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी काय करायला लागेल, आता तुम्हाला जर विचार करायचा आहे की आपल्याला हे इथे एक आपण म्हणू शकतो की सेलिंग आलेलं होतं, आणि हे सेलिंग आल्यानंतर या आठवड्यामध्ये आपल्याला एक त्यानंतर तेजी बघायला मिळाली, आणि आता एक मंदी होती असं आपल्याला चित्र दिसतंय. म्हणजे आपल्याला जर असं वाटतंय की अजून मंदी होती आणि मंदीतनं मार्केट रिकव्हर झालेलं नाही, तर आपल्याला काय करायला लागेल, लेवल्स काढण्यासाठी वर जातानाच्या किंवा खाली येतानाच्या आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावायला लागेल. ती कुठपर्यंत लावायला लागेल ते मी इथे दाखवतोय. हाय मार्क केला आपण,
आणि हा लो मार्क केला. म्हणजे जी शेवटची मुवमेंट कंप्लीट झाली आहे. कंप्लीट झाली आहे कसं कळणार? इथे लो घेतला, लो बनवला आणि इथून एक तेजी झाली, इथे एक हाय बनवला, त्यानंतर सेलिंग झाले. त्यामुळे आपल्याला ही मुवमेंट कंप्लीट झालेली आहे. जिथे कंप्लीट झाले त्या ॲक्शनला, प्राइस ॲक्शनला आपल्याला काय करायचं आहे, त्याचा हाय आणि लो मार्क करून आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची. आता जेव्हा तुम्ही इथे बघताय तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी थोडंसं तुम्हाला आणखीन झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं क्लिअर होईल. तर मागचे 2 दिवस आपल्याला 49,717च्या आसपास सपोर्ट का घेतला जातोय ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. कारण इथे 50% ची लेवल आहे, म्हणून 49,700 च्या जवळ गेल्यानंतर दोन्ही दिवस सपोर्ट घेतला गेलाय. आणि वर जात असताना आपल्याला 50,576च्या आसपास रेजिस्टन्स का घेतला जातोय हे पण तुम्हाला कळलं असेल, कारण तिथे 61.8% ची लेवल आहे. 49,700 राऊंड फिगर धरूया, 49,700 ला ही 50% ची लेवल आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ही 49,700 ला आहे. 61.8% ची ही जी लेवल आहे ही कुठे आहे? ही आहे 50,575 ला आहे. इथे सुद्धा मी राऊंड फिगर पकडलेली आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या दोन लेवलमध्येच अडकून का पडलंय. आता आपल्याला जर समजा तेजी व्हायला पाहिजे असेल तर एक गोष्ट काय झाली पाहिजे, पहिलं म्हणजे 50,575च्या वर एखाद्या कॅन्डलचं क्लोजिंग आलं पाहिजे. बरोबर. आता ते जर आलं आणि ह्या कॅन्डलचा हाय जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर मग आपल्याला काय बघायला मिळू शकतं? वरचं पुढचं टार्गेट बघायला मिळू शकतं 51,800चं, जे कुठलं आहे? 78.6% आहे. तर तिथपर्यंत आपल्याला जायला मिळू शकतं आणि तेही लेवल जर ब्रेक झाली, अर्थात हे मी खूप पुढचं पुढचं सांगतोय, तर मग आपल्याला हे जे 53,357 ची लेवल आहे ही बघायला मिळू शकते. म्हणजे लेवल कशा काढायच्या, सपोर्ट कुठे आहे हे कसं ओळखायचं, रेझिस्टन्स कुठे आहे कसं ओळखायचं, हे आपल्याला इथे समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे ही लेवल जर आपल्याला ब्रेकआउट लेवल असेल 50,575, तर ही लेवल आपल्याला सपोर्ट लेवल आहे. कोणती आहे? 49,700 ची आहे. काही कारणामुळे जर 49,700 येणाऱ्या काळात पुन्हा ब्रेक झालं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. कोणतं टार्गेट बघायला मिळू शकतं? तर 38.2% ची लेवल जी 48,850च्या आसपासची. अर्थात मी सगळी राऊंड फिगर सांगतोय, प्रत्यक्षातल्या फिगर तुम्ही लावून बघा. ही जी लेवल आहे 48,858 ची आहे, ते 58च्या ऐवजी मी 50 सांगतोय. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे येईल. ती लेवल जर येणाऱ्या काळात तुटली तर मग आपण 23.6% ला म्हणजे 47,800 ला पोचू शकतो. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं टार्गेट ठेवायची असतात, खाली जात असेल तर वर जात असेल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हे काय झालं, आपल्याला आत्ता ही लेवल कंप्लीट झाली आहे आणि त्यानंतर ही सेलिंग आलंय असं जर आपलं म्हणणं असेल तर ह्या पद्धतीनं फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची आहे. मी आज सांगितलंय तुम्हाला की आज आपण थोडंसं विस्तृत विश्लेषण करणार आहे. तर त्यामुळे आता मी दुसरी पद्धत पण दाखवतो. जर समजा येणाऱ्या काळात काय झालं, आपल्याला इथून हा हाय ब्रेक झाला आणि इथून तेजी व्हायला लागली, तर मग वरची टार्गेट कशी काढायची? समजा इथून वर जायलाच लागलं, टिकायला लागलं मार्केट, तर त्याच्यासाठी मग आपल्याला काय होईल? हा हाय बनलाय आणि त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं होतं, हा लो बनलाय आणि आता इथनं वर जायला लागलंय. तर त्यामुळे आपल्याला आता जर टार्गेट काढायची असतील वर जातानाची फक्त, तर मग आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल इथे मार्क करावी लागेल आणि इथे मार्क करावी लागेल. तर त्यामुळे आपण काय करूया, ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, लेवल काढू शकता आणि त्यानुसार विचार करू शकता. मी इथे तुम्हाला मार्क केलं टॉपला, इथे बॉटमला मार्क केलं. आता तुमच्या लक्षात येईल की आता जर समजा ह्याच्यामध्ये तेजी व्हायला पाहिजे असेल आपल्याला, तर मग काय होणं अवघड आहे. आत्ता सध्या इथे का अडकतंय आपण या पद्धतीनं बघितल्यावर कळतंय. तर इथे आपल्याला पूर्वी इथे सपोर्ट घेतला गेला होता बघा. ही लेवल कोणती आहे? 23.6% ची आहे. काय आहे? 50,532च्या आसपास आहे. 50,532च्या आसपास आपल्याला इथे काय दिसतंय? सपोर्ट दिसतोय. आता काय झालं, एकदा त्याच्या खाली गेल्यामुळे ही लेवल आता रेझिस्टन्स म्हणून काम करते. 50,532 ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करते. जर समजा आपल्याला इथून ब्रेकआउट पाहिजे असेल, ह्याच्या वर टिकलं, तर मग कोणतं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं? आपल्याला 38.2% चं टार्गेट बघायला मिळू शकतं, जी आहे लेवल 51,075. म्हणजे इथून वर जात असताना आपल्याला टार्गेट काय असणार आहे? 51,075 हे टार्गेट असणार आहे.
तेही ब्रेक झालं तर मग आपण 50% लेवलकडे जाऊ शकतो आणि 50% लेवल आहे 51,500 ची. म्हणजे आपल्याला आता वर जात असताना कशा प्रकारे टार्गेट लक्षात ठेवायचे, फक्त वर जातानाचा विचार करायचा असेल तर मग आपण ह्या पद्धतीने इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो. मी दोन्ही पद्धतीनं कशी लावायची असते हे सांगण्याचा प्रयत्न केला. मार्केट कोणत्या दिशेनं सोमवारी जाईल त्यानुसार तुम्हाला त्या लेवल्स वापरून ते समजून घ्यायचं आहे. तर थोडंसं विस्तृत मी विश्लेषण केलं. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. मी हे सर्व काढून टाकतोय आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय ते आपण आता समजून घेऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येते की ह्या एरियामध्ये मागचे बरेच दिवस आपल्याला बँक निफ्टी अडकलेली बघायला मिळते. काय होतंय, खाली आलं, वर जातंय, वर गेलं, पुन्हा खाली येतंय, पुन्हा वर जातंय. आता तुम्ही काय करू शकता, हे जे दोन लेवल्स आहेत म्हणजे साधारणपणे तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला इथे ह्या मार्क करतोय मी तुम्हाला हे काढून टाकतो आणि ऍक्च्युअल तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन्स टाकून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या लेवल्स कोणत्या आहेत. साधारणपणे आपण ही लेवल इथे मार्क करूया. ही लेवल आहे 49,650च्या आसपास. मी थोडंसं बोल्ड करतोय आणि वरची लेवल जर आपण मार्क करायला गेलो साधारणपणे तर 50,750. म्हणजे खाली बघितलं तर 49,650, वर बघितलं तर 50,750. अशा आपण लेवल्स आहेत राऊंड फिगर करून असं आपण म्हणू शकतो. म्हणजे साधारण 1100 पॉइंट मध्ये मागचे जवळजवळ 8-9 दिवस बँक निफ्टी अडकलेली दिसते. हे कशामुळे होतं याचं कारण सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. वरच्या बाजूनं काय केलेलं असतं, वरच्या बाजूनं अनेकांनी कॉल रायटिंग करून ठेवलेलं असतं. म्हणजे वरच्या बाजूनं रेझिस्टन्स असतो, आपल्याला तो प्रेशर असतं आणि खालच्या बाजूनं काय आहे, खालच्या बाजूनं अनेकांनी पुट रायटिंग करून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामुळे काय असतं, खालच्या बाजूने आपल्याला सपोर्ट असतो, ते प्रेशर असतं आणि हे पुट रायटिंग असल्यामुळे इथे आपल्याला काय असतं, सपोर्ट आहे. तर त्यामुळे असं झालेलं आहे. आता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल डेली टाइम फ्रेमवर आपल्याला बघायचं असेल तर ह्यापैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. समजा 50,750च्या वर टिकायला लागलं तर मग आणखीन वर जाऊ शकतं. 51,200च्या आसपास आपल्याला जाताना बघायला मिळू शकतं कारण इथे एक गॅप तयार झाली आणि ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते. तर ती गॅप मोडायची असेल 51,200च्या वर जाऊन आपल्याला टिकायला लागणार आहे बँक निफ्टीमध्ये. त्याच वेळेला हे शक्य होईल. अर्थात ते जाईपर्यंत अंतर खूप आहे. 50,500 ला आहे. जवळ-जवळ आपल्याला 700-750 पॉइंट कव्हर करणं आवश्यक आहे. त्यानंतरच काय होऊ शकतं, आपण त्या लेवल्स ब्रेक करू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं डेटा अनालिसिस सुद्धा करायला सुरुवात करूया. तर इथे मी बँक निफ्टीचं डेटा अनालिसिस करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलंय, बँक निफ्टीचं चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे शुक्रवारी काय झालं ही परिस्थिती दाखवतोय. शुक्रवारी तुम्हाला दिसतंच आहे बघा, गॅप अप ओपन झालं, थोडंसं खाली आलं, या ओपनिंगच्या आसपास आलं, सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेलं आणि ह्या लेवलच्या आसपास आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की 50,750च्या आसपास रेझिस्टन्स बनतोय. तर शुक्रवारी काय झालं, तर शुक्रवारी सगळ्यात मोठी घटना काय घडली असेल तर तुम्ही इथे बघू शकता की इकडे शॉर्ट कव्हरिंग झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे हे शॉर्ट कव्हरिंग कुठे कुठे झालं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. अगदी 49,400 49,500 पासून सर्वाधिक शॉर्ट कव्हरिंग 50,000 या लेवलला झालं. कारण 50,000 ची लेवल शुक्रवारी वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं. 50,000च्या खालीच होतं, त्यामुळे 50,000ला अनेकांनी काय केलेलं असणार, कॉल राईट करून ठेवलेले असणार. मात्र ज्या वेळेला त्याच्यावर टिकायला लागलं त्यांनी शॉर्ट कव्हरिंग करणं भाग पडलं. म्हणजे तुमच्या काय लक्षात येतंय, तर तुम्हाला ही गोष्ट इथे लक्षात येते की अगदी 50,000 पासून खाली आणि 50,000च्या थोडंसं वर शॉर्ट कव्हरिंग झालेली आणि म्हणून आपल्याला ही मोठी तेजी बघायला मिळते. तर ही गोष्ट आपल्याला एक कळली की शुक्रवारी काय झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय कळली की शुक्रवारी आपल्याला जर बघितलं तर इथे पुट रायटिंग खूप झालेलं दिसते. हिरव्या स्तंभांची जर तुम्ही हे बघितलीत, उंची बघितलीत तर ती खूप मोठी दिसते लाल स्तंभांच्या तुलनेमध्ये. तर ह्याचा अर्थ असा आहे की शुक्रवारी तेजीच्या पोझिशन तयार झाल्यात. कारण इथे आपल्याला बऱ्यापैकी पुट रायटिंग झालेलं दिसतंय आणि पुट रायटिंग झालं याचा अर्थ तेजीच्या पोझिशन बनलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येते. मंदीच्या पोझिशन पण बनल्या, पण तुम्ही बघू शकता कुठपर्यंत बनल्या आहेत त्या. तर मंदीच्या पोझिशन आपल्याला 50,600 पासून वर दिसत आहेत, पण 50,600 पासून
51,000 पर्यंत आपल्याला दोन्हीही म्हणजे तेजी मंदीच्या दोन्ही पोझिशन अगदी आपण असं म्हणू शकतो की नेक टू नेक आहेत, अगदी जवळ-जवळ आहेत. त्यामुळे हा जो भाग आहे इथे काय होईल सांगता येत नाही. खालनं खूप चांगला सपोर्ट आहे, वरनं थोडाफार रेझिस्टन्स आपल्याला दिसतोय. तर त्यामुळे आता आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? तर इथे तुम्हाला दिसतंय तर ही जी आपल्याला ही लेव्हल आहे आणि ही जी लेव्हल आहे, तर ह्या 2 लेव्हलमध्ये इथे सध्या जर चित्र बघितलं तर ह्या एरियामध्ये दोन्हीही मिक्स चित्र दिसतंय. म्हणजे 60-40, 40-60 असं प्रमाण तेजी आणि मंदी करणाऱ्यांचं आपल्याला दिसतंय. म्हणजे हा एरिया जो आहे हा आता कन्फ्यूज आहे. जर आपण ह्याच्यामध्ये वर टिकायला लागलो तर मात्र काय होऊ शकतं, आणखीन शॉर्ट कव्हरिंग जी सध्या आपल्याला कुठपर्यंत झालेली दिसते शॉर्ट कव्हरिंग, सध्या आपल्याला 50,000 पर्यंत झालेली दिसते. मग 50,500 ची लेवल पर्यंत शॉर्ट कव्हरिंग होताना बघायला मिळू शकतं जर वर तेजी होऊन टिकणार असेल तर. तर हे झालं आपल्याला शुक्रवारी काय झालं. आता ओव्हरऑल परिस्थिती आपल्याला बघायची आहे. तर त्याच्यासाठी मी ओपन इंटरेस्ट लावतोय आणि वीकेंडचं असल्यामुळे आपण सगळे स्ट्राईक प्राइस निवडलेले आहेत. मी अप्लाय करतो. तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सर्वात मोठा सपोर्ट जो आहे तो 50,000 ला तयार झाला आहे. सगळ्यात मोठा रेझिस्टन्स कुठे आहे? सगळ्यात मोठा रेझिस्टन्स 51,000 ला आहे. म्हणजे आता हळूहळू काय होतंय चित्र वरच्या दिशेनं सरकताना आपल्याला दिसतंय. ह्याचं कारण असं आहे की ही जी आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळाली त्यामुळे तसं दिसतंय. इथे जर तुम्ही बघितलं 50,500 ला तर आपल्याला काय दिसतंय म्हणजे बऱ्यापैकी अशी परिस्थिती दिसते 60-40 म्हणजे रेड जे आपल्याला रेझिस्टन्स हे आहे कॉल रायटिंग जे झालंय त्याची उंची इतकी आहे आणि पुट रायटिंगचे झाले त्याची उंची इतकी आहे. फार थोडासा फरक दिसतोय. 60-40 आपल्याला दिसतंय. जर 50,500 च्या वर क्लोजिंग जे आलंय खरोखरच टिकलं तर आपल्याला काय होईल 50,000 ला सुद्धा बघा अजून बऱ्यापैकी आपल्याला इथे शॉर्ट्स दिसत आहेत. त्याच्यावर थोडेसे कमी आहेत पण 50,500 ला पुन्हा शॉर्ट्स आहेत. तर त्यामुळे ह्या सर्व शॉर्ट्सचं काय व्हायला लागेल कव्हरिंग करायला लागेल. जर 50,500 च्या वर टिकलं 50,600 ब्रेक करायला लागलं तर. मात्र ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जी मी मगाशी पण सांगितली होती, की साधारण 50,600 पासून वर बघायला गेलात तर इथपर्यंत म्हणजे 51,200 पर्यंत ही गॅप आहे आणि ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. निफ्टी काय झालंय, निफ्टी ह्या गॅपमध्ये घुसलेलं आहे. पण बँक निफ्टी अजून थोडंसं मागे आहे. त्यामुळे तेजी होणार असेल तर बँक निफ्टीला अजून खूप स्कोप आहे वर जायला. निफ्टीचा स्कोप थोडासा कमी आहे. त्यामुळे बँक निफ्टी वेगानं वर जाऊ शकते असं आपल्याला आता चित्र दिसतंय. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया. बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. त्यानंतर आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये घ्यायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर ज्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय तसाच इथे चार्ट दिसतोय. फक्त फरक असा आहे की इथे जे ओपनिंग झालं हे दुसऱ्या टार्गेट जवळ न होता तिसऱ्या टार्गेटच्या थोडंसं खाली ओपन झालं. त्यानंतर एक तेजी झाली. अर्थात आपली तिसरी लेवल 24,350 ला असल्यामुळे आपल्याला इथे काय बघायला मिळालं रेझिस्टन्स बघायला मिळाला. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल एक ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला आहे. ग्रीन कलरची कॅन्डल बनली आहे, तेवढ्याच आकाराची रेड कलरची कॅन्डल बनली आहे. अशा वेळेला काय होतं जेव्हा ह्या दोघांचा मिळून जो लोएस्ट लो असतो तो ब्रेक होतो त्यावेळेला सेलिंग कंटिन्यू होतं आणि 100 पॉईंटचं सेलिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं आणि 24,200 च्या आसपास जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती तिथे सपोर्ट घेतला. बाकी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं त्याच पद्धतीनं इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न तयार होऊन एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर हे झालं निफ्टीमध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकूया आणि त्यानंतर मी तुम्हाला निफ्टीचा जो चार्ट आहे त्याचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण दाखवायला सुरुवात करतो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ही जी गॅप तयार झाली होती मागच्या आठवड्यात साधारणपणे इथपासून इथपर्यंत ही गॅप आता भरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही काय करू शकता ती भरली गेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी जसं मी आज तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारे फिब रिट्रेसमेंट लेवल लावायला दाखवलं. तिसरा प्रकारही दाखवून ठेवतो. आता ही जी गॅप आहे ही भरली जाणार की नाही हे कसं ओळखायचं तर तुम्ही काय करू शकता ह्या गॅपला मिळून किंवा ही आपण जिथे आता क्लोजिंग झालंय
इथलं ह्या रेड कॅन्डलचं आणि इथे ओपनिंग जे झालं, ह्या दोघांना काय करू शकता, फिब रिट्रेसमेंट लावू शकता. या दोघांच्या मध्ये गॅप आहे. मी थोडंसं झूम करतोय आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तुम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला दिसतंय की 24,717च्या आसपास वरच्या बाजूची लेवल आहे. खालच्या बाजूला बघायला गेलात तर काय दिसतंय आपल्याला, 24,367च्या आसपास लेवल दिसते आणि ह्या दोघांमध्ये गॅप आहे. आता ह्या आठवड्यात काय झालंय, ह्या आठवड्यात आपण त्या गॅपच्या बरोबर 50% लेवलला आलोय. तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे येऊनच का थांबलं, तर ते गॅपच्या 50% लेवलला आहे. गॅपची 50% लेवल कुठे आहे, 24,542 ला आहे. क्लोजिंग कुठे आलंय, 24,541 ला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक एक पॉइंट खाली क्लोजिंग आलंय. म्हणजे 50% लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केला गेलाय हे तुमच्या इथे लक्षात येईल. लेवल कशा काढायच्या असतात, मार्केट कुठे जाऊन थांबणार हे कसं ओळखायचं असतं, ह्याच्यासाठी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल व्यवस्थित पद्धतीनं लावता आल्या पाहिजेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 वेगवेगळ्या प्रकारे त्या लावायचं मेथड जी आहे ती दाखवली आणि तुम्ही बघू शकता की मार्केट त्या त्या लेवलला दरवेळेला रिस्पेक्ट करतं. आता 24,542 च्या आसपास असणारा हा रेझिस्टन्स आहे. येणाऱ्या काळात जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं, 61.8% ची लेवल येऊ शकते. 24,583 त्याच्याही वर जाणार असेल तर 78.6% ची लेवल येऊ शकते. 24,642 असं करत करत ही गॅप मग आपल्याला फुल होईल. 50% च्या वर ज्या वेळेला टिकायला लागेल मग आपल्याला ही गॅप फिल होण्याची शक्यता आणि तेजी होण्याची शक्यता वाढेल. जर समजा इथनं रेझिस्टन्स फेस करून किंमत खाली येणार असेल तर मग थोडी आणखीन वाट बघायला आपल्याला लागू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. खाली येताना सपोर्ट कुठे घेईल, तर 23.6% ची लेवल जी आहे 24,450 तिथे सपोर्ट घेईल. तोही जर ब्रेक झाला तर कुठपर्यंत जाऊ शकतं, तर आपल्याला इथपर्यंत येऊ शकतं 24,367 पर्यंत. तर माझ्या मते ह्या तिन्ही प्रकारे मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यामुळे आता तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल कशा लावायच्या असतात ह्याविषयी आणि कुठे कुठे लावायचे असतात हे आता तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. तर आता आपल्याला काय होतंय, इथून वर जात असताना ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. 24,700च्या आसपास जी गॅप सुरू झाली आहे ती गॅप आता आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. बघूया आता पुढच्या आठवड्यात इथून वर जाण्याचं जर चित्र आपल्याला दिसलं तर मग तेजी कंटिन्यू होऊ शकते आणि पुन्हा 25,100च्या आसपास जो हाय आहे तो ब्रेक होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आता चित्र सध्या तरी पॉझिटिव्ह दिसतंय. तर माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मध्ये कशा प्रकारे विश्लेषण केलं. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही बघताय तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की काय होतंय, सेलिंग होते बाउन्स येतोय, सेलिंग होते बाउन्स येतोय, सेलिंग होते बाउन्स येतोय. या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हाय जे आहे ते वर बनत चाललेले आपल्याला दिसत आहेत आणि सॉरी लो जे आहेत ते वर बनत चाललेत आणि हाय सुद्धा आपल्याला वरच्यावर बनत चाललेले दिसत आहेत. म्हणजे इथे काय लक्षात येतंय तुम्हाला, हायर हाय हायर लोज बनतायत. याचा अर्थ काय होतंय, मार्केटमध्ये हळूहळू तेजी होताना आपल्याला बघायला मिळते. ही तेजी जर कंटिन्यू होणार असेल आणि 24,700च्या वर टिकली तर आणखीन वर जाऊ शकते आणि कोणती टार्गेट येऊ शकतात हे सुद्धा आपण मगाशी फिब रिट्रेसमेंट लेवलच्या साहाय्यानं बघितलेलं आहे. तर हे झालं निफ्टीचं आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया, डेटा अनालिसिस नुसार विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे मी काय करतो, निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. इथे निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. थोडंसं आपण झूम आउट करूया आणि लेवल्स लक्षात घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण शुक्रवारी काय झालं हे समजून घेऊया. त्यासाठी मी चेंज इन ओपन इंटरेस्ट बघतोय. चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की शुक्रवारी बँक निफ्टी प्रमाणे निफ्टीमध्ये सुद्धा शॉर्ट कव्हरिंग झालेलं बघायला मिळतंय. शुक्रवारी काय काय झालं असा जर प्रश्न विचारला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर तुमचं काय असलं पाहिजे, शॉर्ट कव्हरिंग झालं. दुसरं उत्तर काय असलं पाहिजे, खूप मोठ्या प्रमाणावर तेजीच्या पोझिशन बनवल्या गेल्यात. हे सुद्धा उत्तर आहे. कारण तुम्ही बघत होता तर इथे काय दिसतंय, मंदीच्या पोझिशन खूप कमी प्रमाणात बनवल्या गेल्यात. त्या तुलनेत तेजीच्या पोझिशन ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात बनवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हे आपल्याला इथे हे ओपन इंटरेस्ट अनालिसिस बघून लक्षात येते. सपोर्ट कुठे आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे दिसतोय 24,500 ला खूप चांगला सपोर्ट तयार झालाय. 24,500 आणि त्याच्या खाली खूप चांगला सपोर्ट आहे. रेझिस्टन्स कुठे आहे, 24,800 आणि त्याच्या वर रेझिस्टन्स आहे. कन्फ्युजन कुठे आहे, 24,500 ते 24,800 ह्या दोन लेवलमध्ये
कन्फ्युजन आहे, कारण इथे आपल्याला काय दिसतंय 50-50, 60-40, 40-60 असं प्रमाण सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं दिसतंय. जर हा एरिया जो आहे हा 50-50 आहे, हा ब्रेक झाला आणि वर टिकायला लागलं तर आणखीन शॉर्ट कव्हरिंग येईल आणि आपल्याला काय होऊ शकेल, एकदा ही गॅप भरली गेली की वरच्या दिशेनं जाताना आपल्याला नवीन टार्गेट्स, नवीन हाय बनवताना निफ्टी बघायला मिळू शकतं. तर माझ्या मते तुम्हाला आता ह्याचं विश्लेषण लक्षात आलं असेल की शुक्रवारी काय काय झालं. आता येणाऱ्या काळात जर आपल्याला बघायचं असेल काय होऊ शकतंय, तर मी इथे ओपन इंटरेस्टचा चार्ट लावतोय. म्हणजे आता तुम्हाला कळेल सपोर्ट आणि रेझिस्टन्स कुठे आहेत. हायेस्ट रेझिस्टन्स कुठे आहे, तर हायेस्ट रेझिस्टन्स आहे 25,000 ला. हायेस्ट सपोर्ट कुठे आहे, 24,000 ला आहे. आपण कुठे आहे, दोघांच्या बरोबर मधोमध आहे. आणि तिथे काय परिस्थिती आहे 24,500 ला. 24,500 ला जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल मध्ये काय दिसतंय, सपोर्ट जास्त दिसतोय. रेझिस्टन्स जो आहे तो कमी आहे, सपोर्ट जास्त दिसतोय. काय होईल, आणखीन जर वर जायला लागलं तर इथे जो बनलेला, म्हणजे ह्या ज्या थोड्या थोड्या पोझिशन अजून 24,000 पासून शॉर्टच्या आहेत 25,000 पर्यंत, तर ह्या पोझिशन हळूहळू काय होतील आपल्याला मग कमी होताना बघायला मिळू शकतील. जर ही तेजी टिकली तर हे सर्व शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या शॉर्ट कव्हर होतील आणि ज्या सगळ्या हिरव्या पोझिशन आहेत त्यांच्यामध्ये आणखीन वाढ होताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलंय कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला, आजचा बदल कसा वाटला, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.